कधी झालंय का असं की विद्यार्थ्याच्या आयडी कार्डमधल्या एका छोट्याशा चुकीमुळे खूप मोठा वेळ वाया गेलाय? जर उत्तर हो असेल तर आज आपण ती डोकेदुखी कायमची दूर करणार आहोत. या विश्लेषणामध्ये आपण विद्यार्थ्याच्या अपार आयडी मधल्या चुका दुरुस्त करण्याची एक सोपी आणि एकदम अचूक पद्धत पाहणार आहोत. हो ना, ही एक खूपच कॉमन समस्या आहे आणि यामुळे प्रशासकांना किती त्रास होतो हे आम्ही समजू शकतो. पण चांगली बातमी ही आहे की यावर एक अगदी सरळ सोपा उपाय आहे जो आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आधी हे बघूया की या चुका नक्की आहेत तरी काय आणि त्या येतात कुठून. आपण थेट समस्येच्या मुळाशीच हात घालूया. बहुतेक वेळा बघायला गेलं तर या तीनच गोष्टींमध्ये गडबड होते. एक तर नाव, नाहीतर जन्मतारीख किंवा लिंग. आता या चुका दिसायला जरी छोट्या वाटत असल्या तरी पुढे जाऊन मोठ्या प्रशासकीय अडचणी निर्माण करू शकतात. म्हणून त्यांना वेळीच दुरुस्त करणं फार गरजेचं आहे. तर मग प्रश्न हा आहे की या चुका अपार आयडीमध्ये येतात तरी कुठून? हे अगदी एका फोटोकॉपी मशीनसारखं आहे नाही का? जर मूळ कागदपत्रातच चूक असेल तर प्रत्येक कॉपीमध्ये ती चूक तशीच्या तशी उतरणारच. आणि इथे ते मूळ कागदपत्र म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड आहे. आणि म्हणूनच या समस्येच्या मुळावरच घाव घालण्यासाठी आपल्याला थेट स्रोताकडे म्हणजे आधार कार्डकडेच जावं लागेल. तर सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी, विद्यार्थ्याला जवळच्या आधार सेवा केंद्रात पाठवून आधार कार्डवरील माहिती एकदम अचूक करून घेणं. ही एक अत्यावश्यक पहिली पायरी आहे आणि याशिवाय आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवातच करू शकत नाही. बरं, एकदा का मूळ आधार कार्ड दुरुस्त झालं की आता डिजिटल विश्वात प्रवेश करण्याची वेळ आली आहे. चला आता डिजिलॉकरमध्ये काय करायचं ते पाहूया. आता आपल्याला काय करायचंय तर डिजिलॉकरला सांगायचंय की आधारकडून नवीन आणि अचूक माहिती घे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला डिजिलॉकरमधलं आधार कार्ड रिफ्रेश करायचंय. आणि एकदा का डिजिलॉकरमध्ये योग्य आधार माहिती आली की पुढची पायरी अगदी तार्किक आहे. त्याच अपडेटेड माहितीच्या आधारे अपार आयडीला अपडेट करणे. ही प्रक्रिया खरंतर खूप सोपी आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे योग्य क्रम. सगळ्यात आधी डिजिलॉकरमध्ये विद्यार्थ्याच्या आधार नंबरने लॉग इन करा. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, आधी आधार कार्ड डॉक्युमेंट शोधा आणि त्याला रिफ्रेश करा. एकदा आधार रिफ्रेश झाल्यावरच अपार आयडी डॉक्युमेंट शोधून त्याला रिफ्रेश करायचा आहे. हा क्रम चुकवू नका. आणि जसं आपण या स्टेप्स पूर्ण करतो तसंच सिस्टेम आपल्याला तो हिरवा सिग्नल दाखवते ज्याची आपण इतका वेळ वाट पाहत होतो. आणि झालं काम. आता अपार आयडीवर सगळी माहिती एकदम अचूक दिसेल. मग पुढे काय? आता कसली वाट बघताय? लगेच तो नवा एकदम अचूक अपार आयडी डाउनलोड करून घ्या. तर आपण विद्यार्थ्याची माहिती तर दुरुस्त केली, पण याचा अर्थ असा आहे का की सगळ्याच समस्या सुटल्या? असं दिसत नाहीये, कारण अजून एक मोठी अडचण आपल्यासमोर उभी आहे. ही एक पूर्णपणे वेगळीच कहाणी आहे. आणि इथेच गोष्टी खऱ्या अर्थाने थोड्या गुंतागुंतीच्या होतात. पालकांच्या माहितीतील चुका कशा दुरुस्त करायच्या हा कदाचित पुढच्या वेळेस चर्चा करण्याचा विषय आहे.